आज आपण लहान मुलांचे ब्लाऊज कसे शिवायचे ते पाहणार आहोत। हे बघू शकता, अशा प्रकारचं लहान मुलीचं ब्लाऊज माप कसं घ्यायचं आणि ते कसं शिवायचं ते पाहणार आहोत। हे मी तुम्हाला पॅटर्न कसं काढायचं तेही दाखवते। या ब्लाऊजची उंची आहे, छाती आहे 54, उंची आहे 28, माझी कंबर आहे 52, बाही आहे 11, 18, बाही 18, दंड आहे माझा 18, पुढचा गळा 10 आणि मागचा गळा 14। हे माझं माप आहे। लहान मुलींसाठी कप साईज लागत नाही, शिवाय लहान मुलींचा ब्लाऊज कसा शिवायचा तेही तुमच्याशी मी शेअर करते। पूर्ण सूचना ऐका, कारण जेणेकरून तुम्हाला लहान मुलींचा ब्लाऊज शिवायला प्रॉब्लेम येणार नाही। आता इथे माझे हे माप आहे तुम्हाला दाखवलेलं, तर माझे 28 सेंटीमीटर उंची आहे। 28 सेंटीमीटर उंची आहे, त्याच्यामध्ये फक्त शोल्डर मारायसाठी 1 सेंटीमीटर आणि उंची खाली फोल्ड हा पट्टी लावायसाठी 1 सेंटीमीटर, असे मी 2च सेंटीमीटर वाढवत आहे। साधा ब्लाऊज असल्यामुळं मी 2च सेंटीमीटर वाढवत आहे। पाहू शकता तुम्ही, हे खालची मी उंची प्लस 2 सेंटीमीटर अशी लाईन मारून घेते। आता दंडघेर आपली बाही दंडघेर आपल्याला किती 18 आहे, 18 सेंटीमीटर दंडघेर आहे। दंडघेराच्या निम्मे 9 आणि त्याच्यात 2.5 ऍड करायचे, किती झाले? दंडघेराच्या निम्मे 9 आणि 2.5 झाले 11.5। तर इथं मी 11.5 टाकलेलं आहे। जर तुमचा दंडघेर 18 सेंटीमीटर पेक्षा कमी असला तर त्याच्यामध्ये आता हे माझं 11.5 माप जे आलेलं आहे, हे माप तुमचं मिनिमम 11.5 नाही आलं तरीही तुम्हाला 11 सेंटीमीटर हे ठेवायचंच आहे। कारण लहान मुलींना काखेमध्ये काचला तर प्रॉब्लेम येतो ब्लाऊजला, त्याच्यामुळं होता होईल तेवढं लूज राहिलं तरी लहान मुलींना चालतं। ही छाती रेषा आहे, या छाती रेषेवर छातीचा चौथा प्लस 2.5 सेंटीमीटर घ्यायचा आहे। माझी छाती 54, 54चा चौथा आहे 13.5, 13.5 आणि 2.5, 13.5 आणि 2.5, 16 सेंटीमीटर मी घेत आहे। शिवण्यासाठी तुम्हाला आवडीनुसार 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर सिलाई मार्जिन सोडू शकता, कारण जेणेकरून लहान मुलींना मार्जिनही जास्त जमत नाही, ते टोचलं जातं। आता खालच्या लाईनला तुम्ही कमरेची लाईन टाकलेली आहे, या कमरेच्या लाईनला कमरेचा चौथा अधिक 1.5 टाकायचा आहे। कमरेचा चौथा आहे 13, माझी 52 कंबर आहे। 52 कंबर असल्यामुळे कमरेचा चौथा आहे 13, 13 आणि 1.5 अशा 14.5 सेंटीमीटर मी खाली कमरेला टाकणार आहे। वरती सिलाई मार्जिन 4 सेंटीमीटर सोडल्यामुळं मी खालीही 4 सेंटीमीटर सोड, हे बघू शकता तुम्ही। आता हे सिलाई मार्जिन पूर्णपणे मी लाईन मारून घेते, हे बघा। आता मुंड्याचा आकार टाकायचा आहे आपल्याला, तो कसा टाकायचा तेही दाखवते। मुंड्याचा आकार टाकायचा आपल्याला, इथे आपण छाती रेषा मारलेली आहे, पहिल्या पॉइंट पासून छातीचा 12वा घ्यायचा आहे। छाती 54 आहे, 54चा 12वा 4.5 सेंटीमीटर। तर इथे एकच ही मुंड्याची एकच ही लागती,
आकार लागतो लहान मुलींना. सरळ वरपर्यंत लाईन मारून घेत आहे. तर इथे तुमची मुलगी 6-7 वर्षाची असेल तर तुम्ही हा आकार एकच द्यायचा आहे. तुमची मुलगी जर 11-12 वर्षाची असेल तर तुम्ही हा बाहेरचा हा आकार त्याला देऊ शकता. पण शक्यतो लहान मुलींना एकच आकार देतात, डबल आकाराची गरज लागत नाही. फक्त हा आतला एकच आकार दिला जातो. हे झालं तुमचं लहान मुलींचं पेपर पॅटर्न. आता ते बाहेर आपलं 4.5 सेंटीमीटर छातीचा 12 मी गळाही मार्किंग करून सांगते तुम्हाला. 11 सेंटीमीटर माझा गळा आहे. मी गोलच गळा मार्किंग करणार आहे. इथे मी 4.5 घेतले, तर खालच्या साईडला मी 5.5 घेत आहे, कारण जेणेकरून गळ्याचा शेप छान दिसतो. हे बघू शकता. आणि गोल आकार असा दिलेला आहे मी. तुम्ही पान, पंचकोनी किंवा चौकोनी तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. हे कटिंग कसं करायचं तेही मी दाखवते तुम्हाला. बघा, आधी मी गळा कापून घेतेय. गळा कापून घेत आहे. गळा कापून झालेला आहे. आता मी मुंडा कापते. मला एकच आकार द्यायचा, त्याच्यामुळे मी डायरेक्टली मुंड्याचा आकार कापलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, मी पूर्ण ब्लाउजचं पॅटर्न कट केलंय. अशा प्रकारे माझं ब्लाउजचं पॅटर्न आहे. आता याच्यामध्ये मध्ये पेपरच्या बरोबर मध्ये कात्रे टाकून मी 2 भाग करून घेतलेले आहेत. हा पुढचा भाग झाला, हा मागचा भाग झाला. पुढच्या भागाला आपल्याला काहीही करायचं नाहीये. मागच्या भागाला आपल्याला बरोबर 4 सेंटीमीटर आपण सिलाई मार्जिन टाकलेली आहे. ते सिलाई मार्जिन मार्किंग केलेली आहे मी मुंड्याच्या बाजूने. शिलाई मार्जिन पर्यंत मी पूर्णपणे फोल्ड मारलेला आहे. आता इथे आपल्याला 1.5 सेंटीमीटर आपण एक्स्ट्रा ऍड केलं, तर ते आपल्याला इथे टक्स मारायचा आहे. मुंड्यापेक्षा 5 ते 6 सेंटीमीटर खाली घ्यायचा आहे टक्स. हे बघा, माझं प्रॉपर टक्स मार्किंग असतं, त्याच्यामुळे फिटिंगला कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, एवढं असं आपलं पूर्णपणे ब्लाउजचं लहान मुलीच्या पॅटर्न झालेलं आहे. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.